काय नेमकी प्रतिक्रिया? नाही बघा, यामध्ये दोन गोष्टी आहेत. कोणी आंदोलन करावं, कोणी करू नये, ही लोकशाही आहे. त्याला विरोध आम्ही कधीच कोणी केलेला नाही आणि करणारही नाही. याचं कारण असं आहे की मनोजदादा जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे हे मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन चालू आहे आणि आम्ही देखील मराठा समाजाचे असल्यामुळे आम्ही त्यांच्या आंदोलनाचे समर्थकच आहोत. परंतु एखाद्या पद्धतीमध्ये ज्या शिवछत्रपतींच्या आदर्शाला धरून आम्ही महाराष्ट्र चालवतो, किंबहुना देश चालवतो, आणि मराठा माणूस म्हटला की छत्रपतींच्या आशीर्वादाने चालणारा व्यक्ती म्हणून आम्ही जेव्हा पाहतो, त्यावेळेला त्या नेतृत्वाने जे कोण असतील त्यांनी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल बोलावं किंवा कुठल्याही व्यक्तीच्या आईबद्दल बोलावं, ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्रीला आपल्या आईच्या नजरेतून पहा. त्यामुळे त्याच भावनेतून आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीमध्ये आईच्या शिव्या दिला त्याचा आम्ही निषेध करतो आणि जर ज्या पद्धतीमध्ये तुम्ही जर दिलगिरी व्यक्त केली नाही तर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. परंतु मी त्यांचं देखील आभार मानतो की त्यांनी तात्काळ संध्याकाळी त्या बाबतीतली त्यांच्या तोंडून अपशब्द निघाल्याची दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे तो विषय संपला. आणि महाराष्ट्राला संस्कृती आहे, परंपरा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेमध्ये लोक इतिहास लक्षात ठेवतात, शिवाशाप लक्षात ठेवत नाही. याची आठवण करून देण्याचं काम आम्ही या बॅनरच्या माध्यमातून केलेलं आहे. पण बॅनर्स लागले आणि रातोरात बॅनर्स लागले आणि काही तासातच बॅनर्स उतरले. फक्त आझाद मैदानच्या इथला बॅनर उतरलेला आहे, बाकी हायवेवरचे बॅनर आता पाहायला मिळतात. नाही, बॅनर मला वाटतं की बरेच लागलेले आहेत, बऱ्याच कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की बॅनर लागले उतरले हा महापालिकेचा प्रश्न आहे. त्यामध्ये मला वाटत नाही की काय योग्य अयोग्य या विषयावरती मी बोलावं. पण बॅनर लावले हे मान्य आहे, कारण इतिहास शिव्यांना साक्ष ठेवत नाही, तर इतिहास हा कर्तृत्वाला साक्ष ठेवतो, हेच या माध्यमातून आम्हाला सांगायचं. संजय राऊत बोलतात की तुम्ही कबूतरखान्याच्या आंदोलनाला परवानगी देता, मात्र मराठा मोर्चाला परवानगी देत नाही. काय उत्तर द्या? संजय राऊत काय एवढा मोठा माणूस नाही की त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला हवं. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की सन्माननीय मनोजदादांच्या आंदोलनाला कोणी विरोध केलेला नाही. उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीमध्ये आंदोलन मुंबईत करू नका हे जे वर्डिक्ट दिलं आहे, तरी पण त्याच्या विरोधात जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने एक दिवसाची त्यांना परवानगी दिलेली आहे. यासाठी पहिल्यांदा तर मुख्यमंत्र्यांचा आपण आभार मानलं पाहिजे की आमच्या समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावरती त्यांनी परवानगी दिली आहे. 5,000 लोक येऊ शकतात अशा प्रकारची ती परवानगी आहे. मी प्रत्येक वेळेला एक गोष्ट सांगितली आहे की मनोजदादांना देखील मी म्हणतो, आपल्या माध्यमातून सांगतो की आंदोलनाने विषय संपणार नाही, तो चर्चेने सुटेल. आणि चर्चेने जर आपल्याला विषय सोडवायचा असेल तर निश्चितपणे त्यासाठी एक उपसमिती बनवली. विखे पाटील साहेब त्या उपसमितीचे प्रमुख आहेत. मला वाटतं उदय सामंत साहेब त्या समितीमध्ये आहेत, अनेक नेते त्या समितीमध्ये आहेत. तर त्या समितीच्या माध्यमातून चर्चा करून दादांचे जे विषय आहेत, ज्या बाबतीत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी काही GR दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे, मला वाटतं की या चर्चेतनं त्यांनी तो विषय सोडवावा. आणि आंदोलनाची तुमची तीव्र दगदगता आम्ही पाहतोय, टी व्हीवर देखील पाहतोय. आम्ही तर त्यांना हेही म्हटलं होतं की तुम्ही मुंबईत आलात तर मुंबईत आम्ही तुमचं स्वागत करू. परंतु त्यांना जर आम्हाला ती संधी द्यायची नसेल तर माझी त्यांना विनंती आहे की आरक्षणाच्या बाजूने आम्ही सर्वच तुमच्याबरोबर आहोत, सरकार तुमच्याबरोबर आहे. परंतु चर्चेतून विषय सुटला तर निश्चितपणे ते योग्य होईल. आंदोलनातला एक तांत्रिक मुद्दा असा आहे परवानगी बाबतीतला की आझाद मैदानात एका दिवसाच्या आंदोलनाला परवानगी मिळते. एकच मिनिट उशिरा आला जरा थांबा. तर एका दिवसाच्या आंदोलनाला परवानगी मिळते आणि मग त्यानंतर ती परवानगी वाढवली जाते. तर हे एका दिवसाचं आंदोलन पुढे वाढेल का, त्या बाबतीतली सरकारची? नाही, मला असं वाटतं की काल जरांगे पाटील साहेबांना, काल विखे पाटील साहेबांनी भेटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उदय सामंत आणि त्यांचं गणपतीच्या उत्सवामुळे संपर्क होऊ शकला नाही. हे मी मीडियाच्या माध्यमातून ऐकलं. मी आज सकाळी देखील विखे पाटील साहेबांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन लागला नाही. पण निश्चितपणे त्यांचा फोन येईल. आम्ही देखील त्यांना विनंती करतोय की समिती जी तुमच्या नेतृत्वाखाली केली आहे त्यामध्ये माननीय मनोजदादाचे विषय काय, मनोजदादाची मागणी काय, ती मागणी तुम्ही निश्चितपणे ऐकून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ती सांगितली पाहिजे. हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर सरकारने त्या बाबतीतली परवानगी दिली. हायकोर्टामध्ये ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निश्चितपणे दादाच्या आंदोलनाच्या बाबतीत समिती, उपसमिती, समिती आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
आणि दादांना कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही, दादांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील काळजी राज्य सरकार घेईल याची मला खात्री आहे. नाही, आता जरांगेंच्या संदर्भात पाहिलं तर त्यांचा रोख हा फक्त मुख्यमंत्र्यांवर दिसून येतो. जी काही टीका दिसते हे बघा, राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच असतो. राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याला जबाबदार धरलं जातं. कदाचित त्या दृष्टिकोनातून ते मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत असतील. पण पुन्हा एकदा मी मनोज जरांगे पाटील साहेबांना सांगू इच्छितो की राज्याचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, ज्यामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, निलंगेकर पाटील मुख्यमंत्री होते, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले 9 वर्ष राहिलेले मुख्यमंत्री होते. त्यामुळे या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या आज पिढीतली लोक जी राजकारणात आहेत यांना तुम्ही कधीतरी प्रश्न विचारणार आहात का की 1980 किंवा तिंबवना त्याच्या आधीपासून चालू झालेलं मराठा आरक्षणाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली. आजही मी पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो, माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय नाना पटोले असतील किंवा आताचे त्यांचे काँग्रेसचे सपकाळे अध्यक्ष असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील जे काँग्रेसचे नेते आहेत, यांनी स्पष्ट भाषेत लिहून द्यावं किंवा चॅनलच्या समोर येऊन सांगावं की कुणबी जे मराठा आरक्षण आहे आम्ही कुणबीमध्ये बसवून देऊ. हे त्यांना सरसकट बसवून देऊ हे त्यांना विचारायला तयार नाहीत आणि ते उत्तर द्यायला तयार नाहीत. आणि आमची प्रामाणिक भूमिका ही आहे की समाजाच्या बरोबर आम्ही आहोत. फक्त माननीय देवेंद्रजी फडणवीस मराठा समाजाचे नाहीत म्हणून त्यांना तुम्ही टार्गेट करू नका. आणि हे देखील विसरू नका की राज्यात जर कोणी आरक्षण जर कोणी दिलं असेल तर 50 वर्षाच्या इतिहासानंतर 40-45 वर्षाच्या इतिहासानंतर ते आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलं. त्यासाठी हायकोर्टात लढले. हायकोर्टानंतर माननीय उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात गेला. त्या बाबतीतला देखील इतिहास आपल्याला माहिती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकील न देणं, ब्रीफिंग न देणं, आयोगाची माहिती न देणं, सत्य परिस्थिती मराठा समाजाची न सांगणं, अनेक गोष्टी त्यामध्ये घडल्या गेल्या. त्यामुळे मनोज दादांना आणि त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना माझी हीच विनंती आहे की एकदा तरी तुम्ही शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि काँग्रेसच्या नाना पटोले किंवा त्या लोकांना तुम्ही एकदा तरी हा प्रश्न विचारा की तुमच्या आरक्षणाच्या बाबतीतली तुमची भूमिका काय. त्यालाच विचारतो कारण राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि शरद पवार आता आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. तुम्ही आरोप करताय की त्यांच्याच काळामध्ये आरक्षण सुद्धा गमावलेलं होतं. तर एकंदरीत राजकारण होते का विरोधकांकडून? महाराष्ट्रातली चांगली सत्ता किंवा शांतता बिघडवून उत्सव काळात अशा प्रकारचा एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो असंतोष निर्माण करण्याचं काम आत्तापर्यंत शरद पवार साहेबांनी अनेक वेळा केलेलं आहे. आता उद्धव ठाकरेची जर त्यांना साथ मिळाली तर निश्चितपणे त्यामध्ये तेल घालणारा माणूस हा संजय राऊत निश्चितपणे असू शकतो. परंतु आमची विनंती अगोदर देखील हीच होती, प्रेसच्या माध्यमातून होती, मीडियाच्या माध्यमातून होती की सन्माननीय मनोज दादांनी गणपतीनंतर हे आंदोलन करावं. 6-8 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी हा जो मोर्चा काढला, या मोर्चाचं आम्ही स्वागत पुन्हा एकदा सांगतो मी करतो. परंतु हाच जर मोर्चा त्यांनी 6 सप्टेंबरनंतर काढला असता तर निश्चितमध्ये मुंबईमध्ये लाखो भाविक महाराष्ट्रातून नव्हे, देशातून नव्हे तर जगभरातून गणपती उत्सवासाठी येतात, पुण्यामध्ये येतात, त्यांची गैरसोय झाली नसती. आंदोलनामध्ये अनेक अजून मराठा समाजाचे बांधव, इतर बांधव त्यामध्ये यशस्वीरित्या सहभागी झाले असते. कारण प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हे गणेशोत्सव साजरा केला जातो. मला वाटतं की या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न शरद पवार किंवा उद्धव ठाकरे करतायत. ती कदापि आम्ही होऊ देणार नाही. मनोजदादांचा सन्मान ठेवला जाईल, मनोजदादांच्या मागणीचा विचार केला जाईल आणि निश्चितपणे मराठा आरक्षणाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरही योग्य निर्णय घेतले, यापुढेही योग्य निर्णय घेत राहतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे मुंबईचं वातावरण कोण बिघडवलंय? नाही बघा, मुंबईमध्ये आता उत्सव आहे. काल गणपतीचा पहिला दिवस झाला. गणपतीच्या पहिल्या दिवशी लालबागचा राजा असेल, लालबाग असेल, सिद्धिविनायक असेल, मुंबईतले अनेक गणेशोत्सव मंडळ असतील, लाखो लोक 12-12, 15-15 तास लाईन लावून ते दर्शन घेत आहेत. मुंबईमध्ये गणेशोत्सव वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. त्यामुळे आमची इच्छा एवढीच होती की दादांच्या आंदोलनाचा या कोणी राजकीय लोकांनी फायदा करू नये, दादांनी तो राजकीय फायदा याला घ्यायला देऊ नये. दादांच्या आंदोलनामध्ये अनेक मराठा समाजाचे बांधव एकत्र आहेत, अनेक संघटना एकत्र आलेल्या आहेत. त्यांचं आंदोलन त्यांनी करावं. पण ज्या पद्धतीमध्ये शरद पवार किंवा उद्धव ठाकरे आपणच मला म्हटलं की ते त्यामध्ये पाठिंबा देणार, सहभागी होणार, मग मला शरद पवार साहेबांनी, उद्धव साहेबांना एकच विचारायचं आहे की तुम्ही मुख्यमंत्री शरद पवार साहेब 4 वेळा राहिलात, राज्याचे अतिशय यशस्वी मुख्यमंत्री म्हणून तुमची कारकीर्द राहिली, केंद्रात तुम्ही मंत्री राहिलात, मग मराठा समाजाबद्दल तुम्ही भ्र काढत का नाही?
मराठा समाजाची दादांची जी मागणी आहे त्याचं एक पत्रक का काढत नाही की या मागणीला माझा पाठिंबा आहे? हिंमत असेल तर त्यांनी तसं पत्रक काढावं, उद्धव ठाकरेंनी पत्रक काढावं आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक म्हणून त्यांच्या अध्यक्षाची किंवा त्यांच्या एखाद्या नेत्याची त्याच्यावर स्वाक्षरी करावी. आम्ही त्याचं स्वागत करू. लाडसाहेब, एक प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटलांची जी प्रतिक्रिया येते ती सरकारच्या बाबतीत दोन भिन्न प्रतिक्रिया दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जातंय असं भाजप नेत्यांकडून म्हटलं जातंय, पण तेच मनोज जरांगे असं म्हणतायत की एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेते आहेत, तातडीनं निर्णय घेणारे नेते आहेत आणि अजित पवारांचंही मनोज जरांगेंनी कौतुक केलेलं आहे. तर तुम्हाला ही जरांगेंची पॉलिटिकल प्रतिक्रिया वाटते का? नाही बघा, आता याच्यामध्ये असं आहे की हा समाजाचा विषय आहे. समाजाच्या विषयामध्ये मला वाटत नाही की मनोजदादा कुठल्याही प्रकारचं राजकारण आणतील आणि त्यांनी ते आणूही नाही. एकनाथ शिंदेबद्दल जर त्यांनी वक्तव्य केलं असेल तर निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब हे चांगले व्यक्ती आहेत. दादा देखील लोकांमध्ये काम करणारा व्यक्ती आहे. हे करत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी देखील जे आरक्षण मराठा समाजाला दिलं त्याची देखील जनतेला आठवण करून द्यायला पाहिजे, ही माझी त्यांना विनंती राहील. हिंदी एक मला जरांगे को लेकर आप कई सवाल खड़े हो दौरान आपकी क्या मांग रहेगी और क्या ये राजनीति का तौर है? मुझे लगता है कि मराठा आरक्षण का विषय जिस तरीके से मनोज दादा ने आगे लेकर जा रहे उसके लिए सभी महाराष्ट्र के मराठा समाज के लोगों का उन्हें समर्थन प्राप्त हुआ है और होते रहेगा. हमारी सिर्फ यही मांग थी कि जिस तरीके की भाषा वो करने की कोशिश कर रहे हैं, माननीय मुख्यमंत्री के माँ के खिलाफ बात कर रहे हैं, उसको हमने विरोध किया था, ना कि आंदोलन को विरोध किया था. आंदोलन के बारे में हमारी उनको विनंती एक ही थी कि मुंबई में गणेश उत्सव बहुत ही बड़े पैमाने पे उत्सव मनाया जाता है, पूना में बहुत ही बड़े पैमाने पे उत्सव मनाया जाता है. ना ही मुंबई और पूना बल्कि पूरे महाराष्ट्र में और हिंदुस्तान में आज ये गणेश उत्सव मनाया जाता है. इस गणेश उत्सव के टाइम पर मुंबई में लगभग 40-50 लाख से ज़्यादा लोग मुंबई में गणेश जी का दर्शन करने के लिए लालबाग का राजा हो, चिंचपोकली का गणपति हो, सिद्धिविनायक का दर्शन हो, अनेक गणपतियों के दर्शन के लिए लोग आते. तो इस गणेश उत्सव के दरमियान यह आंदोलन नहीं होते हुए, यह आंदोलन अगर 6 तारीख के बाद होता तो उसे और बड़ी ताकत से हम कर पाते थे, हम भी उसमें शामिल हो सकते थे. इसलिए ये हमने उनके मांग की थी, लेकिन उन्होंने हमारी मांग को ठुकराया. उन्होंने आंदोलन किया. उनका आंदोलन ये सामाजिक तरीके का आंदोलन है, ना कि राजकीय आंदोलन है. इसे जिस तरीके से राजकीय लोग सामाजिक आंदोलन को राजकीय आंदोलन करने की कोशिश कर रहे हैं, मुझे लगता है कि मनोज दादा ने उन लोगों को रुकाना चाहिए और इस आंदोलन को सामाजिक आंदोलन का रूप देकर मराठा समाज के लिए जो लड़ा है वो आगे लेकर जाना चाहिए. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.